नमस्कार, मी राहुल कुलकर्णी NDTV मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्या रोजच्या प्रवासामध्ये ना एवढ्या युनिक गोष्टी आणि एवढी युनिक माणसं भेटतात. BSc ॲग्री काय केलं होतं तुम्ही ॲग्रीमध्ये? रांजेकरजी शिक्षण तुमचं फॉर्मल शेतीमध्ये झालं ना? हां, आणि तुम्ही रांजेगावचे? रांजेगाव. पूर्ण नाव साहेब तुमचं? नागनाथ कृष्ण रांजेकर. शेती बदलली? शेती बदलली असं नाही, पण थोडंसं शेतीचा रूप बदललं. पूर्वीची जी पद्धत शेतीची परंपरागत त्याची सांगड घेऊन तीच बियाणं आणि त्याच्यातून उत्पन्न कमी खर्चात आपल्याला कसं काढता येईल आणि आपली उपजीविका करून आपल्याला समाधानी कसं राहता येईल इतपतच फक्त प्रयोग केले. आता ही जी तुम्हाला आंब्याची झाडं दिसत आहेत ही माझ्या वडिलांनी आजोबांनी लावलेली आहेत आणि त्याच्या पूर्वीची जुनी जी झाडं होती आता ती गेली दादोजी कोंडदेवांनी लावलेली खूप नामांकित झाडं होती. म्हणजे आज तुम्हाला ती ऐकायला मिळणार नाही, पाहायला तर नाहीच नाही ही झाडं. हो, याच्यात वैशिष्ट्य होतं आणि प्रत्येक झाडं आहे ती रायवळ झाडं आहेत. रायवळ सगळ्यांनी ह्याचा आंब्याचा रेशिओ 100 ते 110 वर्षापर्यंत कमी जास्त आपण जिथे उभा आहोत त्याच्याशी जिजाऊंचा संबंध. हो, कसा? त्यांना हे गाव आणलं नव्हतं त्यांच्यासाठी पिळवडा आणि राहणं त्यांचा जो खाजगीत खर्च चालायचा दान धर्म त्याच्यासाठी हे गाव त्यांना आणलं नव्हतं. 2 तिथं जमीन अव्वल दर्जाची आहे, चांगली जमीन आहे, टिकाऊ जमीन आहे आणि नैसर्गिक वरदाने म्हणजे छोटीशी शिवगंगा नदी आहे तिथं सिंहगडच्या पायथ्याशी उगम होतो आणि शेजारी आपल्या बनेश्वर नावाचं आहे देवस्थान असंच महादेवाचं जे पेशवेकालीन आहे त्या ठिकाणी गुंजवणीला मिळते. छोटंसं खोरं आहे पण कायम पाणी वाहतं. छोटंसं पण कसं नैसर्गिक उतार असणारा आणि तशी जमीन सुपीक. आणि बालशिवाजी इकडे राहिले आणि पहिले पेशवे पण रांजेगावचे. रांजेकर की राजेकर? तो जरा थोडा आता कसं आहे माहिती आहे का की असं तेवढं कोणी गेलं नाही पण जे पंतप्रधानांपैकी म्हणजे अष्टप्रधानांच्या पैकी मुख्य पंतप्रधान जे होते ते रांजेकर होते. मग ते आता कोणत्या शाखेचे आमच्या शाखेचे कारण आता हा विस्तार एवढा मोठा आहे बरेच कसं आहे म्हणलं तर वंशवेल जे आहे वृक्ष असा वटवृक्षासारखं खूप मोठं. बरं, त्यांच्याकडे ना खरं तर मी आपण NDTVवरती बघतोय हा व्हिडिओ, त्याची 2 महत्त्वाची कारण आहे. त्यातलं दुसरं कारण मी तुम्हाला नंतर दाखवेन, पण एक खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट पण आहे आणि त्या नवकोट मंदिराच्या संदर्भातली. हे नवकोटच आहे ना मंदिर? नवकोट नारायण. नवकोट नारायण विष्णूचा अवतार. विष्णूच सुंदर अशा मूर्ती. पण आता तो भग्न आहे वाडा. नाही, वाडा भग्न नाही पण मंदिर अजून तसंच आहे. पण वाडा भग्न काय? वाडा भग्न म्हणजे त्या काळात नवाबाजीची संपत्ती लुटून ते जे वाडा बांधला होता होळकरांनी, नवाबांनी परत प्रतिज्ञा करून त्याचं सगळं लाकूड काढून दिलं. त्याच्यामुळे 3 मजली इमारत त्या काळात ते भग्नावस्थेत राहील दिसतो. पण अजूनही त्याचा तो अवशेष आणि ते सगळे पूर्ण चुन्यातलं बांधकाम आहे. तुम्ही आता इथं जर पलीकडे गेला तुम्ही फोटो जर घेतला तर ते असं पूर्ण खालचं केलेलं आहे. ते वर लोक या बाजूला इथून दिसेल नाही, चिखल आहे थोडा. बघू जिथून जेवढं आपल्याला करतात आणि आजही लोक तिथली संपत्ती शोधण्याचा प्रयत्न करतात. जशी महाराजांनी सुरतेची लूट त्याच्यावर एक भव्य दिव्य अशी कादंबरी झाली. मला तर हा विषय असा वाटला की इथे कादंबरीच होऊ शकते. जरा शक्य असेल तर बाहेरून दाखवा तो वाडा. काय करतात मंडळी? किती कोटीचा होता तो? लूट कितीची होती? 9 कोटी होळकरांनी केलेली काळाची लूट. आणि हा काय भव्य दिव्य वाडा आहे. या इकडे आता तुम्हाला इथून दिसेल ते समोर जे दिसतात बघा त्याचा पूर्ण खालचा आधार निघून गेलेला आहे पण वरचं बांधकाम माझ्या लहानपणापासून पाहतो तसंच आहे. तुमचं म्हणणं की नवाबांनी ह्याला नंतर ध्वस्त केलं तर होळकरांपैकी कोणी येतं का? नाही ना, म्हणजे हा वाडा भग्नावस्थेतच आहे. आणि मंदिराचा जीर्णोद्धार केला तो नंतर व्यंकटेश्वर हॅचरीज. वा, बघा आपल्या स्थापत्य शैलीचा मी देशभरामध्ये बृहदेश्वराचं मंदिर असेल, तुमच्या आग्र्यातली मंदिर असतील, हेमाडपंथी मंदिर असतील, महाराष्ट्रातली मंदिरं असतील, या सगळ्या मंदिरांचा महाराष्ट्रात वेळोवेळी अभ्यास करून मला जेवढ्या माझ्या आकलनाप्रमाणे शक्य आहे तेवढं ते महाराष्ट्रासमोर मांडलं. आता या ज्या छोट्या विटा आहेत ना
ह्या ज्यांना तंत्रज्ञानाचा अभ्यास आहे त्यात पोरस किती आहेत त्या तुम्हाला संत गोरोबा काकाच्या मंदिरामध्ये पण दिसतील. तुम्ही दक्षिणेमध्ये गेलात तर दक्षिणेमध्ये पण अशा विटांची रचना दिसेल. तो लॉरी बेकर नावाचा एक खूप मोठा तज्ज्ञ आहे, आज ते नाही आहेत, तर ते असं म्हणायचे की ह्या ठिकाणचं मटेरियल ह्या ठिकाणी वापरून ज्या वास्तू केल्या त्या वास्तू टिकल्या. आता बघा ना किती वर्ष झाली त्या मंदिराला. आणि तशी आपण खोऱ्यात आहोत, मागे सिंहगड आहे ना, या बाजूला सिंहगड आहे. आणि काय अप्रतिम निसर्ग आहे हो. भातशेती आहे छानशी. वाह, कसला कॅलिफोर्निया आणि काय म्हणजे कोकणाबरोबर साम्य असेल असा सुंदर असा निसर्ग आहे. मी आलो होतो खरं म्हणजे चितळेंची स्टोरी करण्यासाठी, चितळेंना भेटण्यासाठी, पण मला रांजेकरांनी फारच चांगला इतिहास सांगितला. आणि मी त्यातल्या 2 गोष्टी ज्याच्याबद्दल बोललोय ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पण शिवकालीन पाण्याची व्यवस्था काय असते ते आज महाराष्ट्र बघणार आहे. आणि यांच्या इतका तज्ज्ञ मनुष्य मला भेटला नाही, शेतीतले तज्ज्ञ. चला मला हे दाखवा आता. चला पुढेच घ्या आपला कॅमेरा आणि बघा शिवकालीन काळातली जलसिंचनाची व्यवस्था, त्या व्यवस्थेसाठी करण्यात आलेले बांधकाम. सुंदर मंदिर, काय सुंदर मंदिर आहे. म्हणजे ह्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत हे निश्चितच हेमाडपंथी नाही आहे. आता याबद्दलचा प्रवाद असा आहे की हे पेशवेकालीन आहे, उत्तर पेशवेकालीन आहे, पण यांचं असं म्हणणं आहे की हे महाराजांच्याच काळात आहे, शिवकालपूर्व. सुंदर मंदिर आहे, एकदा दाखवा. काय आपल्याकडेच आपल्या जवळ आसपास इतक्या गोष्टी आहेत ना की आपण कधीतरी याचा नीट साकल्यानं विचार करून आपल्या अगदी 2 दिवसाची छोटीशी तुम्हाला संधी मिळाली की इथे येऊन त्याचं दर्शन घ्यायला हवं, बघायला. काय आहे पाणी जाण्याची व्यवस्था ना, पाणी पाणी त्याच्यातून इथून जातं. इथे आलेलं सगळं पाणी इथून जातं त्याला पुढे. येस, पण आता महाराष्ट्र जे बघणार आहे ते आहे हे. मी असं म्हणेन निकेतन की तू वर जाऊन टॉपला जेवढं तुला शक्य असेल तर ते सगळं एकदा हे दाखवा. सांगा आता हे काय आहे. ही खरी शिवकालीन पाण्याची व्यवस्था. हां, हे देव टाका आहे. इथलं पाणी याची खोली साधारण 6.5 फूट आहे. याचं पाणी पिण्यासाठी आणि देवासाठी वापरलं जाईल. त्याच्यानंतर ह्याच्यातलं पाणी ह्याच्यात जायचं, ह्या गोमुखातून जायचं. बघा बरं किती तज्ज्ञ माणसं स्थापत्य शैलीची आपल्या होती. ह्याच्यातून पाणी पडायचं. म्हणजे ते मी माझ्या लहानपणी पाहिलेलं आहे. हां, आता ह्याच्यातून हे पाणी इथे एक असंच गोमुख होतं, ते तोडलं. अच्छा, हे नाही आहे तो ते वरती पडलंय तिथे. वरून दगड थोडा आपला कॅमेरा इकडे घ्या ना, ही पण व्यवस्था दाखवा. हे गोमुख तोडलं. आणि हे जे आहे आता तुम्हाला मी खाली जाऊन दाखवतो. तुम्ही जाणार आहेत? अरे वा, इकडच्या बाजूने या निकेतन. बघा ही पाण्याची व्यवस्था कशी आहे. एकतर हे 2 पद्धतीचं सगळं भूभाग आहे. इथे एक पाण्याची वेगळी व्यवस्था आहे, इथे मध्यभागीय व्यवस्था आहे, आणि ते कुठे चालले बघा. आता तुम्ही पाहाल त्याच्यातून माणूस पूर्ण असा उभा राहून जाऊ शकतो. वा, म्हणजे असं हे बंद होणं किंवा पाणी व्हायचं थांबणं हा प्रकारच नाही. अत्यंत स्वच्छ पाणी. मी तुम्हाला तळ दिसतो इतकं पाणी स्वच्छ. किती फूट खोल आहे? हे 4.5 फूट आहे. ते साधारण 5.5 फूट आहे. आणि त्याच्या पलीकडे ते 6.5 फूट आहे. वा वा. म्हणून मी म्हटलं की आपली स्वतःची म्हणून ही पारंपरिक स्थापत्य शैली आहे. आणि हे बघा आता ह्याच्यात चिंध्या वगैरे घालून ठेवलेल्या आहेत, पण ह्याच्यातून पाणी ह्या बोळातून वाहतं. तुमच्या देखत काय हे बघा आता किती खोट आहे. पाण्याची पातळी त्यांनी मेंटेन करून ठेवलेली आहे. हो. हा, आणि हे पाणी एवढंच वाहतं. बरं, आता एकदा वर घेऊन जा आपला कॅमेरा, एकदा पूर्ण दाखवू द्या त्यांना. बरं, हेही मंदिर पुन्हा हे मंदिर महादेवाचं. हो. आपण इथले पूर्ण बघायला व्यवस्था. थोडा पण आता ही जी 3 रचना इथे येऊ शकतात. इथे पोट आहे. हो. याचा उपसा होता थोडं. घरे आहेत अजून.
पाण्याची पातळी एवढीच राहते, वाढणार नाही, कमी नाही. उन्हाळ्यामध्ये एवढंच पाणी कमी झालं. हे पाणी 12 महिने व्हायचं, असं कधी खंडित व्हायचं नव्हतं, म्हणजे थांबायचं नाही किंवा त्याला वास यायचा नाही. हे वैशिष्ट्य होतं या पाण्यात. पण तुम्ही कधी या मोठीचा वापर केला? तुम्ही आता 72 वर्ष वगैरे नाही का? तुमच्या आधीच ती बंद झाली. लहानपणी पाण्यानंतर मोठे चालू होते, त्याला बुडकी म्हणतात. बुडकी बुडकी म्हणजे छोटंसंच, त्यात काही हा, कारण पाण्याची पातळी एवढी खाली नव्हती. आणि मोठा उपसा पण नाही येत. बुडकीतनं जेवढं हवं तेवढं घ्यायचं. ठराविक क्रम असायचा हो शेतकऱ्याचा. पहाटे उठायचं 3:30-4ला, पहिला 15-11 मुलांचं शेड बाजूला व्हायचं, कामाची बैल असतील, दुसरी जनावर असतील, त्यांना वैरण टाकायची, आपले प्राधान्य घेऊन खायचे आणि मग थोडंफार काहीतरी करून त्यांना की 9:30 न्याहारीची वेळ, भाकरी खायची वेळ होती, ते चालतं. त्याच्यावरती त्यांना पाणी मिळायचं, वेगळं पाणी मिळायचं, असं मोठ्याचं चालवलं आणि त्याला हौद असायचे, त्याच्यातून पाणी द्यायचं. तुम्ही मला माझ्या लहानपणी घेऊन गेला. माझी पिढी तरी किमान हा आनंद घेऊ शकते. पिढीला तर ते शक्यच नाही. पण मग ह्यांना काय ह्या बारव म्हणायचं, काय टाकी ना, तर त्याचं काही नाव आहे? देव टाकून याचं काय नाव आहे? त्याला म्हटलं टाकून म्हणतात. आणि या खाली बरं मंदिर दाखवणार तुम्ही मला. मंदिर आणि त्याच्या पलीकडचं हे इथं नावाचं गाव आहे, तिथं भोपटकर म्हणून आहेत. तिथं शिवमंदिर नाही, त्यांची इच्छा होती की मला एक मंदिर बांधायचं. बोपटकरांनी स्वतः बांधलेलं शिव हे कुठल्या शतकातली गोष्ट आहे? ते पेशवाईच्या उत्तरावर. उत्तर पेशवातली गोष्ट. बरं, ह्या गावाचा छत्रपती शिवाजी महाराजांशी असलेला संबंध फारच वेगळा. हो, आणि तो जरा एकदा सांगा आपल्या प्रेक्षकांना. महाराजांनी बालवयात केलेला पराक्रम म्हणजे राजेगावच्या पाटलाला शिकवलेला धडा. हो, पण हा, त्यांनी सनद रद्द केली नाही, म्हणजे तो त्याच्या प्रकार एकदा सांगा. इतिहासात बऱ्याच जणांना माहिती आहे, आपण आता सगळे. इतिहास तर सगळ्यांना ज्ञात आहेच. वंचलन म्हणून त्यांना शासन केलं, पण त्यांच्या मुलाबाळांना किंवा विधवा बायकोला त्यांच्या सनदेपासून आलिप्त नाही केलं. तो त्यांच्याकडं आजही ताम्रपट आहे, त्यांना ती सनद सन्मानपूर्वक दिली. महाराजांनी शिक्षा काय दिली होती? त्यांचा चौरंगा केला. चौरंगा म्हणजे हात पाय पडले आणि इथे चौकात, तुमच्या गावाच्या चौकात ठेवलं होतं. किती वेळ ठेवलं होतं वगैरे ते? ही काही कल्पना नाही, तसं इतिहासात आपल्याकडं नोंद नाही. तर आपण ही मधली पिंड पण दाखवू. ही जी पिंडी आहे, ही पिंडी आणि ह्या परिसरातला हा सुंदर असा निसर्ग. हे जे आहे, हा, हे उंबराचं जे झाड आहे ते लहानपणापासून असंच आहे. हे असंच ह्याच अवस्थेत. पुण्याचे संस्कार भारतीचे आप्पा केळकर नेहमी यायचे, त्यांचा कलाकार लोकांचा घेऊन. नाही, आता ते एकदमच असं हे हो, झालेलं. पण असंच आहे ते. बरं, आम्ही लहानपणी याच्यातून खेळायचो. हे 72 वर्ष झाली असंच आहे. असंच आहे. आता आणि ह्यात आंब्याचे प्रकार किती? आंबे हे सगळे गावठी आहेत. आता त्याची नावं सांगितली तर मला थोडी उदाहरणं करत होतो. गाडग्या, तुप्या. तुप्या म्हणजे ते अक्षरशः तुपासारखी त्याची चव. वा. दह्यासारखी चव. तर हा कुठला आहे? हा ह्याच्यातलाच आहे, पण ह्याला गाडग्या आंबा म्हणायचे, कारण त्याचं असं सफरचंदासारखं फळ मोठं. ओके. आणि हा शेंद्रा आहे पलीकडचा आहे. माझ्याकडे लहानपणी शेंद्रे होतं. हो. आणि हा ह्या डाळिंब्या वाटतात. हा डाळिंब्या. डाळिंब्या म्हणजे त्याला स्वाद थोडासा डाळिंबासारखा. बर. आणि त्याच्या पलीकडे जो आहे तो पारव्या. त्याच्यात हे शेप्या झाड आहे, शेपू सारखा भाजी तशीच आहे. आणि हे हा इकडचा हा शेंद्राचा आहे. शेंद्रा. हा केळ्या. केळ्या. किती प्रकारचे आंबे जातात इथे? तरी प्रत्येक झाडाप्रमाणे त्याचं काहीतरी वैशिष्ट्य असतं. हो. हे सगळे कुळीपासून रुजवलेले आहेत, त्याच्यामुळं त्याला आयुष्य पण बरं नाही, 100 वर्षाची पण जास्त. किती प्रकारचे आंबे? तरी आज आपल्या ह्या पंचकृषीत पाहिलं जी झाडं आहेत जुनी, तर 150 तरी आंब्याच्या जाती मिळतात. प्रकार जाती.
रांजेकरांचे आभार. महाराष्ट्राला ह्या देशी आंब्याची चवच गेलेली आहे. आमच्याकडे केशरी आंबा आहे, आमच्या भावाने 5,000 झाड आहेत. त्यानंतर आता आपलीकडे उत्पादकता वाढावी आणि शेतकऱ्यांना चांगले पैसे यावेत म्हणून आपण आपली आंब्याची जाती सगळ्या सोडून दिल्या आणि वेगळ्या पद्धतीच्या संकरित जाती आणल्या. मला काही त्याला आक्षेप नाही, शेवटी शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. रांजेकरांचे आभार यासाठी की एकत्रितपणे तुम्हाला इतक्या व्हरायटीज वाशीमध्ये तशी व्हरायटीची आणि तशा पद्धतीच्या आंब्याच्या बागा आहेत. तुम्ही आणि मी सुद्धा लहानपणी वेगळ्या पद्धतीचे आंबे खाल्लेले आहेत. आंबूसपणा आंब्यातला गेला तर सगळा गोडवा चालाय आंब्याला. कोई पण तशा प्रत्येक आंब्याची चव वेगळी. आणि ह्या भागातलं वैशिष्ट्य म्हणजे जे आपलं लोणच्याची कैरी असते त्याचं प्रामुख्याने उत्पादन आहे. पण इथली कोय घेऊन गेलो, कोळीपासून येतात ना. बरं, आपण जरा पिंडी दाखवा. तुम्हाला जे म्हणलं ना बुडकी, इथं पण आहे. हे 12 शिवकालीन इथं होती, बुजली शिवकालीन. म्हणजे ह्याच्यावर जे दादोजी कोंडाने आंब्याची लागवड केली वेगवेगळ्या ठिकाणून आणून, अशा जागजागी त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी गेले. म्हणजे नदीवर तुम्हाला भेटेल किंवा असं पाण्याची जमिनीतली पातळी इतकी खोल नव्हती आजच्या इतकी. 30 ते 25 फुटावर पाणी भरपूर असतं. ठीक आहे, आपण आपल्या वापरात जो प्रचलित इतिहास आहे त्यांच्या मौखिक पद्धतीनं आला त्याबद्दल बोलतो. ते काही इतिहासाचे तज्ज्ञ नाही आहेत आणि त्यामुळं आपल्याला जो काही कागदोपत्री सिद्ध झालेला इतिहास आहे त्याच्याबद्दलचं आकलन आपण करून घेऊ. पण मी असं म्हणेन की हे फारच सुंदर असं दृश्य काय बघा, आपल्या देशी आंब्याची वनराई, सुंदर अशी एका पाठोपाठ 3 मंदिरं आणि त्या मंदिरातली ती महादेवाची पिंडी आणि सोबत मूळ पिंडी ती पण आपण माझ्या आजोबांनी लावलेली झाडं 1930 साली. 100 वर्ष झाली आता पुढच्या 5. त्याच्यानंतर 1907 साली माझ्या वडिलांनी लावली. त्याच्यानंतर मी ही झाडं लावली. माझ्या मुलांनी मुलींनी पण लावली. माझी सून MBA फायनान्स आहे, पण तिने कधी मातीला हात लावलेला नव्हता कारण संबंध झाला नाही. तिलाही मी माझ्या नातीच्या पहिल्या वाढदिवसाला आंब्याचं झाड लावायला लावलं. वनराज म्हणून झाड आहे. खरे शेतकरी आहेत तुम्ही. शेतकरी मातीवर प्रेम करतो आणि ते हेच करत राहतो. नाही, तिला एकदा पिंडी दाखवा ना आपल्या केक वगैरे तुमचं नंतर कापा, पण पहिले एक पण झाड आहे. आणि तिच्या लहानपणची आठवण म्हणून ती दरवर्षी विचारायची, आपण माझ्यापेक्षा माझं झाड मोठं झालं, उंच झालं. आणि आता ते झाड तिथं कितीतरी पटीने मोठं आहे. वा. तर ही जी पिंडी आहे, आता आपल्याकडे शैव आणि वैष्णवांचा वाघ होता, तर मागे पिंडीचा जो दिसतोय तो काय विष्णू आहे का? नाही, ती पार्वती आहे. अच्छा. प्रत्येक महादेवाच्या देवळात पार्वती असतील असं नाही. त्यांच्या देवळावर तुम्ही गेलो तर स्वयंभू आहे, तिथं पार्वती नाही, पण इथं पार्वती आहे. ह्या पिंडीचं वैशिष्ट्य काय? पिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे अशी जमिनीत नाही, ती उंचावर आहे. बरं, आणि ही पार्वती आहे. पार्वती. बरं. किती देखणी मंदिर आहे. म्हणजे पुण्याचं मला एक नैसर्गिक सौंदर्य तर आहेच पुण्याच्या आजूबाजूला. तुमचा विश्वास बसणार नाही. हे जे झाडाचं लाकूड आहे ते कशाचं असेल तुम्ही सांगा अंदाज. हे का आपल्याकडे उपलब्ध असलेलं लाकडाचं असेल? कशाचं असेल? आंब्याचं असेल? नाही, कशाचं आहे? हे तुम्ही पाहताय ते बरोबर आहे. अरे, त्याचं वैशिष्ट्य असं आहे की कुऱ्हाडीने फुटत नाही. आणि त्याला शक्यतो वाढवी किंवा असं पूर्ण हा प्रकार नसतो. किती वर्ष झाली आता चौपट? किती वर्ष. आणि ही शैली जर पाहिली तुम्ही इथं दगडात केलेलं आणि हा सुतारा खच मारली जरा. खच मारली आणि खाली जरा उथळीसारखं असतं, त्याच्यावरती फिरतं. ओके. बाकी टेक्निक असं काय नाही. हे जर तुम्हाला काढायचं म्हणलं तर 2 सेकंद तुम्ही काढा बरं. आणि काय म्हणजे त्याला मेंटेनन्स फ्री आहे. म्हणजे दुरुस्तीची वेळ आली का कधी काही? नाही, कोणीच केलं लाकूड फुगलं आणि ते करायला लागलं. हे पिंडीबद्दल तुम्ही काय म्हणाल? ही पिंड म्हणजे जमिनीत नाही, ही अशी जमिनीवर वरती उंचावर आणि मोठी पिंड आहे. एवढी मोठी पिंडी गेली असेल आतमध्ये का? आधी पिंडी गेली आणि पण नंतर मंदिर बनवलं? त्या काळात त्यांनी ठेवलं. आता जे मुख्य मंदिर आहे ना ते पण आपण बघूया. आपला हा जो या परिसरात इथे पाऊस किती पडतो? पाऊस सरासरी 45 ते 50 इंच पडतो. बरं. मधल्या काळामध्ये पाऊस कमी झाला वगैरे अशी चर्चा होते. थोडाफार होता, पण सरासरी दरवर्षी गाठायचा पाऊस. बरं. आताही तेवढाच पडतो पाऊस? हो, आताही पाऊस तेवढाच पडतो.
तुम्ही मगाशी म्हणालात की तो जो वाडा आहे जो आता भग्न अवस्थेत आहे होळकरांचा, तिथे अजूनही लोकांना सोन्याची आस आहे. आहे. काय करतात लोक? चालूच असतं ना. हा जो ट्रॅव्हल वॉक आहे ना, तो मला अनेक अर्थाने समाधान देतो की अनेक गोष्टी ह्या मुख्य प्रवाहातल्या माध्यमात येत राहतात. आता ते दृश्य बघावर तुम्ही, पावसाचे ढग आहेत वर, धुकं आहे, इथून सिंहगडचा काही भाग सिंहगड दिसतो इथे समोर, झाडामुळे दिसणार नाही. डोंगर रांगा पूर्णपणे आपल्या अशा ह्या झालेल्या आहेत, सह्याद्रीच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा या. आणि याच आपल्या ह्या प्रवासातला शेवटचा भाग म्हणजे मुख्य मंदिरातली ते पण महादेवाचं मंदिर आहे. हो, हे 2 महादेवाची शेजारी शेजारी मंदिर आहे, पण हे स्वयंभू आहे आणि हे शिवकालपूर आहे. याचं जतन कसं करतात? हा ठेवा जतन करणं तर मुश्किल व्हायला लागलं, कारण आपल्या लोकांना आपल्या धर्माबद्दल आपल्या देशाबद्दलच आस्था लागलेली आहे. आता तुम्ही या सर, इकडे या. तुम्ही COEP मध्ये ते लातूरला दीर्घकाळ दयानंद कॉलेजला होते. सर तुमचा परिचय द्या. मी प्राध्यापक डॉक्टर महेंद्र कमलाकर रांजेकर, रांजेगावचाच आहे, पण माझं शिक्षण औरंगाबाद आणि 30 वर्ष नोकरी दयानंद सायन्स कॉलेजला झाली लातूरला. मग तुम्ही COEP ला इथे येऊन काय प्रयोग केला? COEP असताना आमचे विद्यार्थी जे आहेत, मी सिव्हिलचे इंजिनिअरिंगचे, तर आम्ही हे सगळं पाणी उपसलं होतं आणि याचे व्हॉल्यूम्स आम्ही सगळे लांबी रुंदी खोली काय दिसलं इकडे या बरं. तर हे जे टाकं आहे या टाक्याची व्हॉल्यूम जास्त आहे, पाण्याची साठवण क्षमता जास्त आहे. नंबर देव टाकं जे म्हणतात, मधलं जे टाकं आहे मधलं टाकं, त्याचे पाणी साठवण्याची क्षमता याच्यापेक्षा कमी आहे आणि सर्वात शेवटचं जे आहे त्याची अजून याच्यापेक्षा कमी आहे. तर आता ती जी सिस्टीम होती की पहिल्या टाक्यातलं पाणी दुसऱ्या टाक्यात जाणं आणि दुसऱ्या टाक्यातून तिसऱ्या टाक्यात जाणं, ती सिस्टीम आता कोलॅप्स झाली आहे असं आमच्या लक्षात आलं आहे. म्हणजे जे जुनी जाणती माणसं आहेत त्यांनी सगळ्यांनी हे पाहिलेलं आहे की पहिल्या टाक्यातलं पाणी दुसऱ्या टाक्यात जाते आणि दुसऱ्यातलं तर आतासुद्धा तिसऱ्या टाक्यात जाते. तर आणि ती जी शेवटची लेवल आहे त्याची, म्हणजे ज्या लेवलला त्यांनी तो दगड फिट केला आहे त्या लेवलला ह्या पाण्याची लेवल राहावी अशी काहीतरी ती सिस्टीम त्यावेळेची समतल पातळीतच राहणार पाणी कायम. तर ती जी लेवल आहे त्याची आणि याची लेवल एकसारखी आहे. तर ती लेवल झाल्यानंतर आता हे वरतून आम्ही पाणी हे कारण हे पाणी स्टॅग्नंट झालं, आता हे पाणी वाहतं राहावं आणि पाणी देवाला स्वच्छ मिळावं म्हणून आता ह्याच्यामध्ये वरून थोडंसं पाणी आम्ही टाकून काही प्रयोग चालले त्याच्यावरती. आता मुख्य पण माझे याच्याबद्दलची पण माहिती द्या आम्हाला. आता ह्या मंदिर आणि ह्याचा हा गणपतीच चलायचं मध्ये हो या. एवढा पाऊस असताना ही पिंडी मात्र खाली आहे, जमिनीच्या पातळीपेक्षा खाली आहे. मध्ये जाता येतं? हो चला. ही जीर्णोद्धारात नंतर केलेली बसवलेली पिंडी असेल असं वाटतं का? नाही नाही, बरं ही स्वयंभू आहे. बरं. स्नेक मार्बल आणि संघ बरोबर येईल आपली. आणि मूळ पिंडीचा जो आकार आहे म्हणजे पूर्वपार म्हणजे पणजी जे सांगायची की ह्याला शेती होती तर त्या काळात नांगराचा जो फाळा असतो शेतात तो लागून तसं हे होता आणि मग तो दृष्टांत दिला म्हणून मग इथं छोट्या आणि नंतर मग मोठ्या प्रमाणात मंदिर उभारलं. आजही तुम्हाला कोण हे कोण दिसणार नाही.
मध्ये असं पाणी पाझरून कुठे ओल आली भिंतीला किंवा असं काही आता कसं समजा काल परवा कम्प्रेशन झालेलं आहे 5-6 वर्षात त्या स्लॅबला वरून मोकळे सुटतात किंवा पाणी आतमध्ये होतं. म्हणजे मला असं वाटतं की त्या काळात काही एवढ्या मोठ्या युनिव्हर्सिटी किंवा डिग्र्या नव्हत्या, पण स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट आपल्याकडं अभ्यासक आणि ते आत्मीयतेने काम करणारे लोक होते. या स्पॉटवरती थांबूया. इतकं शांत वाटतं ना अशा ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला. मंगलमय भावना तर असते थोड्या आपल्या मनामध्ये, पण ज्या पद्धतीचं स्थापत्य आपण बघतो, ज्या पद्धतीचा त्याच्या मागचा भाव बघतो, आणि तेव्हा ह्या सगळ्या मंडळींनी ह्याचा विचार कसा केला असावा. कारण मला मगाशी चितळे इंद्रनील चितळे सांगत होते की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले उभारलेले त्या किल्ल्यांची पद्धती जर बघितली तर स्वराज्याचं स्वसंरक्षण कसं व्हावं ह्या दृष्टीने महाराजांनी फार पुढचा विचार केला होता. आणि त्यासाठी भौगोलिक परिस्थिती, तिथं पडत असलेला पाऊस, तिथं उपलब्ध असलेलं साहित्य, या सगळ्यांचाही विचार केला. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ज्या राजगावात आहोत तिथे तेव्हा तिथल्या पाटलाला जो काही त्यांनी धडा शिकवला त्याची महती तर आजही आपण गातो ना, की महाराजांनी असे प्रसंग बघितले असते तर काय केलं असतं, ज्या आज नित्य नियमाने पुण्यात घडत असतात. कॅमेरामॅन निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, रांजणगाव.